नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये ऋषीपंचमी व्रताची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते। हरतालिकेप्रमाणेच ऋषीपंचमीचं सुद्धा व्रत केलं जातं। ऋषीपंचमीच्या व्रताचं सुद्धा खूप महत्त्व आहे। जाणून घेऊयात ऋषीपंचमी कधी आहे। रविवारी 8 सप्टेंबर रोजी देशभरातील भाविक ऋषीपंचमी सप्तऋषींचे पूजन करणारे हे व्रत करणार आहेत। ऋषीपंचमीचे व्रत विशेषतः स्त्रिया पाळतात, परंतु पुरुषे ते व्रत पाळू शकतात, म्हणजेच करू शकतात। या दिवशी कश्यप, अत्री, भारद्वाज, वशिष्ठ, गौतम, जमदग्नी आणि विश्वामित्र या 7 ऋषींची पूजा केली जाते। आणि हे 7 ऋषी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचेच अंश मानले जातात। असे मानले जाते की हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख शांती मिळते। ऋषीसारखा महान पुत्र आपल्याला व्हावा व रजस्वाला म्हणजे मासिक पाळी अवस्थेत होणाऱ्या चुकांमुळे झालेले दोष नाहीसे व्हावेत म्हणून महिला हे व्रत करतात। सप्तर्षी व श्री गणेश यांचे पूजन ऋषीपंचमीच्या दिवशी करण्याची पद्धत आहे आणि या दिवशी स्त्री पुरुषांनी उपवास करावा। तसेच बैलाच्या कष्टातून निर्माण केलेले धान्य खाऊ नये। ऋषीपंचमीचा मुहूर्त पाहूयात। पंचांगानुसार यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी शनिवारी 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:37 सुरू होईल आणि 8 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 7:58 समाप्त होईल। त्यामुळे उदय तिथीनुसार 8 सप्टेंबर रोजी ऋषीपंचमी व्रत पाळण्यात येणार आहे। पण हे दुपारी आपल्याला व्रत 12च्या आतच करायचं असतं, त्याच्यामुळे मुहूर्त पाहण्यापेक्षा आपल्याला पूजा ही लवकरात लवकर करणे आवश्यक असते। ऋषीपंचमीची पूजा पद्धत पाहूयात। या दिवशी भाविक स्नान करतात आणि शुद्ध वस्त्र म्हणजेच पांढरं वस्त्र परिधान करतात आणि त्यानंतर ते 7 सप्तऋषींच्या सुपाऱ्या ठेवतात। 8 नंबरची सुपारी श्री गणेशांची असते आणि 9 नंबरची सुपारी अरुंधतीची असते। असे म्हणजेच 9 सुपाऱ्यांची पूजा करतात। पूजेत पंचामृत, फुले, चंदन, धूपदीप आणि विविध प्रकारची फळे, फुले अर्पण केली जातात। पूजेदरम्यान ऋषीमुनींच्या आरती आणि मंत्रांचे पठण केलं जातं आणि हे व्रत कथा ऐकलीही जाते। यानंतर भक्त जलमुक्त किंवा फळविरहित उपवास करतात आणि दिवसभर देवांसह 7 ऋषींचं या दिवशी ध्यान केलं जातं। आता सप्तऋषींची पूजा मांडणी आपण पाहून घेऊयात। सूर्योदयाच्या अगोदर आपल्याला लवकर उठून आघाड्याच्या काडीने आपल्याला दात घासायच्यात। या दिवशी ब्रशने दात घासत नाहीत। आंघोळीला साबण किंवा कुठल्याही प्रकारचं तेल न वापरता या दिवशी अंगाला तीळ आणि आवळा याचं चूर्ण करायचे, म्हणजे पावडर करतात आणि याचं उटणं करून लावायचं असतं। जमलं तर पांढरेच वस्त्र परिधान करा, जर नसेल तर कोणतेही वस्त्र परिधान करा, मात्र या दिवशी काळं वस्त्र परिधान करू नका आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा। शक्यतो नवीनच वस्त्र या दिवशी परिधान केलं जातं। तसेच या दिवशी नदीवर आंघोळीला महत्त्व आहे, पण जर नदीवरती तलावात वगैरे आंघोळीला जाता नाही आलं तर आपल्या घरच्या पाण्यामध्ये गंगाजलाचा वापर करा। आता आपण पूजा मांडणी कशी करायची ती थोडक्यात पाहून घेऊयात। प्रथम पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे। पूजेची जागा प्रथम स्वच्छ करून घ्यायची। नंतर पाटाभोवती किंवा चौरंगाभोवती रांगोळी काढून घ्यायची। पाट ठेवायचा त्याच्यावरती। नंतर आपल्याला 9 सुपाऱ्या ठेवायच्यात। पाटावरती प्रथम कापड अंथरून घ्यायचं। नंतर आपल्याला मधोमध तांदळाच्या छोट्या छोट्या राशी करून त्यावरती 7 राशी करायच्यात मधोमध आणि त्याच्यावर 7 सुपाऱ्या ठेवायच्यात। नंतर एकदम समोर मधोमध एकदम समोर पुढेच गव्हाची एक छोटी रास करायची, त्याच्यावर 1 सुपारी ठेवायची आणि बरोबर पाठीमागे एक गव्हाची रास करायची आणि 1 सुपारी ठेवायच्या। असे मिळून 9 सुपारी ठेवायच्या। जी पुढची रास गव्हाची आहे ते गणपतीची असते। पुढील एक गळाची राशी आहे, त्याच्या दोन्ही बाजूला 2 पानांचे विडे ठेवायचे आपल्याला गव्हाच्या राशीच्या आणि त्याच्यावरती 1 हळकुंड, 1 खारीक, खोबऱ्याचा तुकडा, 1 नाणं असा विडा आपल्याला
त्या पानांवरती ठेवायचा आहे। पुढे प्रसाद म्हणून आपल्याला खोबरं आणि गूळ पुढेच ठेवायचे, सगळ्यांना फुले व्हायच्यात आणि नंतर कहाणी वाचायची। हे व्रत किती दिवस करायचं असतं आपल्याला, तर आमच्याकडे 3 वर्ष करतात, पण आपल्याला हे मासिक धर्म जोपर्यंत येतो तोपर्यंत हे व्रत काही ठिकाणी ऋषीपंचमीचं व्रत केलं जातं। मासिक पाळी बंद झाल्यावरती हे व्रत करू नये असं म्हटलं जातं आणि त्याचं उद्यापन करतात। आता प्रत्येकाची पद्धती प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे। आता ऋषीपंचमीची पूजा ही दुपारी 12च्या आतच करायची आपल्याला, शक्यतो सूर्य उगवायच्या दरम्यान पूजा केली जाते। दिवसभर आपण ऋषींचं स्मरण चिंतन करावं, दुसऱ्या दिवशी पूजेचं उद्यापन करावं। दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी दिवशी काही ठराविकच भाज्या खाल्ल्या जातात आणि त्याचीच एकत्रित भाजी या दिवशी बनवली जाते, म्हणजे सगळ्या भाज्या मिळून एकत्रित भाजी बनवली जाते। या दिवशी ठराविक पालेभाज्या, भोपळा, भेंडी, गवार अशा जमिनीत उगवणाऱ्या भाज्यांचा म्हणजे वेल वापर करून खास ऋषीपंचमी दिवशी भाजी बनवली जाते आणि ही एकत्रित भाजी बनते। या भाजीला ऋषींची भाजी असे म्हणतात। तसेच लाल भोपळा, पडवळ, फळभाज्यां म्हटलं तर आळू, लाल माठ, टोकरे माठ, अंबाडी या पालेभाज्या पण या भाजीमध्ये मिक्स केल्या जातात। पण आमच्याकडे मात्र ह्या कुठल्याही भाज्या खाल्ल्या जात नाही, तर आमच्याकडे फक्त दूध घेतलं जातं। ते दूधसुद्धा आघाड्याच्या काड्यांवरती गरम केलं जातं आणि या दिवशी मीठ अजिबात खाल्लं जात नाही। तर ज्याच्या त्याच्या पद्धतीने तुम्ही त्या पद्धतीने करू शकता। या व्रतामध्ये नांगरलेल्या शेतातून निर्माण झालेल्या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या जातात, त्यामुळे नांगरलेल्या शेतातील भाज्या किंवा फळांचा या दिवशी अन्नात वापर होत नाही आणि ऋषींचा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतात। तर तुमच्या इथं काही ठिकाणी पूजा मांडून झाल्यानं पण सोडतात, तुमच्या जिथं पद्धत जशी असेल त्या पद्धतीने। तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।